कबनूर कोरोचीचे सक्षम नेतृत्व करण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना निवडून द्या. नगरसेवक रवी रजपुते. कबनूर कोरोची जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद उमेदवार कुमार कांबळे व कबनूर पश्चिम पंचायत समिती उमेदवार प्रकाश पाटील यांच्या प्रचाराला कोरोचीतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोरोची 1 नंबर वॉर्ड व 2 नंबर वॉर्डमधील धनगरमाळ, इंदिरानगर, सिद्धार्थनगर परिसरातून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार कुमार कांबळे व कबनूर पश्चिम पंचायत समिती उमेदवार प्रकाश पाटील यांच्या फेरीला मोठा प्रतिसाद मिळत असून मतदार उमेदवारांना आरतीने औक्षण करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे बोलताना याप्रसंगी बोलताना इचलकरंजी महानगरपालिका नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे कबनूर जिल्हा परिषद प्रभारी रवी रजपुते म्हणाले, कबनूर कोरोचीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व ध्येयप्रगत सक्षम नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बहुसंख्य मतांनी निवडून द्या असे आवाहन केले. या प्रचारावेळी इचलकरंजी महानगरपालिका नगरसेवक मनोज हिंगमिरे, बाळासाहेब माने, माजी सरपंच सुहास पाटील, शीतल पाटील, संजय शहापुरे, विकी माने, अनिकेत कांबळे, अमोल इंगळे, माजी सरपंच शोभा पवार, उपसरपंच सुधीर लिगाडे, प्रशांत कांबळे सर, अमर पारडे, मनोज जाधव, रॉबिन कांबळे, समीर जमादार, संजय कट्टी, दयानंद तासगावे, योगेश माने, विपुल धनवडे, संगीता मोरे, मनीषा कांबळे, सविता दावणे, सुनीता सुतार आदींसह प्रमुख पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते, महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कबनूर कोरोची मतदारसंघाच्या कोरोचीच्या प्रभाग क्रमांक 1च्या प्रचारार्थ सकाळी 9 वाजल्यापासून सर्व आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार कुमार कांबळे, तालुका पंचायतचे उमेदवार प्रकाश पाटील यांच्या प्रचारार्थ आज सकाळी 9 वाजल्यापासून प्रभाग क्रमांक 1मध्ये आम्ही त्या ठिकाणी फिरत असताना आम्ही या वार्डामधील जे ग्रामपंचायतीचे आमचे सदस्य आहेत, 2 सदस्य आमचे शीतल पाटील असतील, दुसरे विजय मगदूम यांनी आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून या भागामध्ये केलेला जो विकास आहे आम्ही फिरत असताना बघितलं. या भागामध्ये रस्ते, कॉन्क्रीट रस्ते, गटरी, सार्वजनिक ठिकाणाची या ठिकाणी डेव्हलपमेंट, मंदिरं, सर्व धर्मसंभाव म्हणून ही परिसरामध्ये केलेला विकास, त्यामुळं आम्हाला 100% कोरोचीतला जो भाग आलेला आहे, जवळजवळ 1 नंबर आणि 2 नंबर वॉर्ड जो आहे त्यामध्ये जवळजवळ 5,500 मतदार या ठिकाणी आहेत. आम्ही सकाळपासून माहिती केली, सर्वसाधारण 4,000 ते 4,500 मतदान होणार आहे. त्या 4,000 मतदान हे आमच्या कमळ या चिन्हावर होणार आहे असा आम्हाला विश्वास आहे. आणि हे सर्व काम भाजपच्या माध्यमातून केलेलं काम हे ह्या उमेदवारांना 100% विजयी करतील असा आम्हाला विश्वास आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.